शिवा आणि जीवा दोघे लहानपणापासूनचे जिवलग मित्र. गावात शाळा, कॉलेज, रोजगार काहीच मिळत नसल्यामुळे 5 वर्षापूर्वीच दोघेही मुंबईला आले होते. पूर्ण गाव मागासलेलं आणि त्यात एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा तारांबळ करावी लागायची. गावात शाळा, कॉलेज नसल्यामुळे दररोज 17 किलोमीटर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तालुक्याला जावे लागे. कसेबसे दोघांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईला जॉब करण्यासाठी यायचे ठरवले. पण अनुभव नसल्यामुळे जॉबवर ठेवणार तरी कोण? असंच गावाकडे शहरातून आलेल्या मित्राने एक दिवस दोघांनाही मुंबईला जॉब करण्यासाठी या असे सांगितले. दोघेही अभ्यासात हुशार, तरबेज आणि तल्लख बुद्धीचे. त्यात शिवा स्फटिक बोलणारा, नजरेसमोर अत्याचार होताना पाहूच शकत नसे, तडफडकी विद्रोह करणारा. त्याला त्याच्या नजरेसमोर काही चुकीचे होताना दिसले की त्याला गावचा सरपंच आठवे. त्याउलट जीवा शांत स्वभावाचा आणि तेवढाच अबोलसुद्धा. सरपंचाकडे एवढा काळाधान होतं की तो गावात शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल बांधू शकत होता. पण सरपंच फक्त नावापुरताच सरपंच होता. गावातील गरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावून दुसऱ्यांना धंद्याला लावून स्वतः मात्र धनवान बनला होता. त्यात शिवाची जमीनसुद्धा त्याच्या लहानपणी शिवाच्या वडिलांना फसवून कटकारस्थान करून हडप केली होती. त्यामुळे शिवाच्या समोर जरी सरपंच आला तरी शिवाच्या पायाखालची आग मस्तकात जायची. पण सोबत असणारा जीवा मात्र त्याला नेहमी समजावत असे, "अरे, झालं गेलं विसरून जा. कशाला उगाच त्या सरपंचाच्या नादाला लागायचा." त्या जमिनीपायीच शिवा पोरका झाला होता. डोक्यावरून बापाचं छत्र हरवलं होतं त्यामुळे शांत राहतो तो शिवा कुठला, पण ह्याचा बदला घेण्याचा तो पण योग्य वेळी. बापाचं छत्र डोक्यावरून हरवल्यानंतर आईनेच त्याला सांभाळलं होतं. लहानाचा मोठा आईनेच केलं. काबाड कष्ट करून एकुलत्या एका मुलाला कम्प्युटर इंजिनियर केले होते. गाण्याच्या बोलण्यावरून दोघेही मुंबईला आले होते जॉब असल्याचे सांगून. शिवा आणि जीवाला त्याने कामाला सुद्धा लावला. पण आता मुंबईमध्ये जॉब करायचा म्हणजे राहण्याचा प्रश्न प्रथम उभा राहतो आणि त्यानंतर खाण्याचा. शिवा आणि जीवासाठी जॉब लावणाऱ्या गण्यानेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा केली होती. एक 6 बाय 10च्या खोलीत दरवाजा उघडला की लगेच संपून जायची. त्यापेक्षा आपले गावचे घर मस्त, घरासमोर अंगण आणि इकडे शहरात सर्व ठिकाणी नुसतं माणसांच्या आणि गाड्यांच्या हॉर्नचा आवाज. पण काही इलाज म्हणून इथे राहावे लागणार होते. त्याच्या मित्राने सरळ आणि स्पष्ट सांगितले की शिवा, तू इंजिनियर असल्यामुळे तुला 15,000 पगार भेटेल आणि जीवा तुझा असिस्टंट म्हणून 12,500 रुपये त्यालाच बरोबर. तुमच्या दोघांच्या पगारातून दर महिना 1,500 रुपये कपात जाईल. ह्या खोलीचे भाडे आणि जेवणाचा मागच्याच चाळीत एक काकी आहेत, त्या टिफिन सर्व्हिस देतात, तर त्यांच्याकडे टिफिन लावा म्हणजे घरी जेवण करायचं टेन्शन नाही. गावावरून आल्यामुळे त्यालाही माहीत होते की ह्याच्याकडे 2 दिवसाच्या जेवणासाठी सुद्धा पैसे नसतील. म्हणून गण्यानेच दोघांना रुपये 2,000 उसने दिले. सांगितले हे सुद्धा पगारातून कापेन आणि हसत तसाच तो खोलीबाहेर पडला. शिवा, जीवा किती बदल झालाय हा गण्यामध्ये. जीवा हो ना, कॉलेजमध्ये अर्धवट शिक्षण घेऊन मुंबईला आला जॉबसाठी आणि इकडे आपल्या बॉस बनला. शिवा, पण हे कसे काय शक्य झाले, तुला काही माहीत आहे का? जीवा, हो, जेवढे माझ्या कानावर आले आहे. तो मुंबईला आला आणि इकडे तिकडे जिथे राहायला भेटेल तिथे राहून दिवस काढू लागला. जॉब चांगला भेटला तिथे 3 वर्षे अनुभव घेऊन मग त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तेही स्वतःच्या पैशाने. शिवा, भारी यार, आपण पण असंच काहीतरी करू. जीवा हसतच, अरे हो, पण आपल्याला अनुभव तरी येऊ दे आणि आर्थिक थोडं प्रबळही होऊ दे. मग सुरू करू एखादा व्यवसाय. शिवा, हो, ते तर आहेच. जीवा, पहिला पगार येईल तेव्हा काय करशील? शिवा, सर्वात अगोदर आईसाठी 5 लुगडे घेईन. बिचारीने स्वतः फाटलेले लुगडे नेसले आणि मला इथपर्यंत पोहोचवले. जीवा शिवाचे बोलणे ऐकून अचानक आलेल्या अश्रूंना जीवा थांबवू शकला नाही. मस्तच की शिवा. जीवा, माझ्याकडे एक आयडिया आहे. शिवा, कोणती रे? जीवा, आपण
अजून काहीतरी आपल्याच फील्डमध्ये आणखी काही शिकलो तर. हे बघ, सध्या आपला खर्च तेवढा नाहीच. काही आपण आपले ऑफिस पण जवळ आहे, त्यामुळे आपण आपले पुढील कोर्सेस पूर्ण करू शकतो. शिवा विचार करत. हो, आपण तसेच करू. आज शिवा आणि जीवाला मुंबईमध्ये 5 वर्षे झाली होती. आजही दोघे गण्याच्या छोट्याशा कंपनीमध्ये होते, पण नोकर म्हणून नव्हे, तर गण्याच्या व्यवसायात भागीदार म्हणून. दोघांच्या घरची परिस्थितीही सुधारली होती. गावात कित्येक लोक त्यांना, मुलांना शिवा आणि जीवाचे उदाहरण देण्याचे गेल्या 5 वर्षात तसेच भरपूर दोघांनी नाव कमावलं होतं. मेहनतीच्या आणि स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आज इथपर्यंत पोहोचले होते. सर्व काही सुरळीत सुरू होते, पण अचानक आलेल्या व्हायरसमुळे जनजीवन सारं विस्कळीत झालं होतं. कित्येक ऑफिसेस बंद पडली, कित्येक लोक धंद्याला लागली, काहींनी तर भाजीपाल्याची गाडीसुद्धा टाकली. त्यात सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे IT क्षेत्राला. आणि ह्याच कालावधीत ह्याचा व्यवसाय कमी होत गेला. जेवढे पैसे दोघांनी साठवले होते ते सारे व्यवसायात गुंतवणूक केली होती, पण असे होईल ह्याची कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती. अचानक झालेल्या बंदमुळे आयुष्याचेच नव्हे, तर दैनंदिन जीवनाचे सुद्धा 3-13 वाजले होते. ऑफिसच्या जागेसाठी बँकेतून घेतलेले लोन, खोलीचं भाडं, आईच्या आजारपणाचा खर्च, सारं काही सुरळीत सुरू होते आणि चांगले चालले होते. आता पुढे दोघांसमोर एकच पर्याय राहिला होता, तो म्हणजे गावी जायचा आणि उरलेली जमीन विकून बँकेचे लोन फेडायचे. पण एकटीच बाबांची आठवण आहे म्हणून विकायची तरी कशी? म्हणून दोघांनी ही निर्णय घेतला की ऑफिसचे सर्व अधिकार गण्याकडे देऊन आपण गावी जायचं आणि तिथे वाढलो, लहानाचे मोठे झालो, तिथेच काहीतरी करायचे. पुढील भाग लवकरच येईल.